असं आहे मग या राजकारणी लोकांचं. जेव्हा यांना गरज असते ना तेव्हा चट चट चांगले गोड असे रसगुल्ल्यासारखे बोलतात ते. पण आता बघ मी म्हणतोय माझ्या नावाचा जरा पुढाकार घ्यावा, मला पण जरा जिल्हा परिषद तिकीट बिकीट द्यावी यांनी, जरा माझं नाव घ्यायचं म्हटलं तर हा साधे कॉलच उचलत नाही. काय करायचं यांना? 2 दिवस झाले यांना कॉल करतोय, नेहमी सांगतोय साहेब मीटिंग मध्ये आहे, मीटिंग मध्ये. कुठल्या मीटिंगा करतो काय माहिती बाबा, कोणत्या गोट्या फिरवतो तो. उचल रे बाबा उचल कॉल, आज तरी उचलून घे माझा कॉल. आता हा कोण होय कॉल करतोय? कोण होय बाबा? या लोकांनी तर मॅळ करायला लावलंय. कालची टीए झाली मी या साहेबांची. हा, हॅलो हॅलो बोला. हा कोण? अरे म्हटलं मी पाटील बोलतोय, पाटील. हा ते साहेबासोबत बोलायचं होतं म्हटलं, जरासं महत्वाचं होतं. तर जरा वोटिंग बिटिंग साठी होतं म्हटलं. तर कुठं आहे साहेब? साहेब आहेत का तिथं? द्या बरं मग साहेबाजवळ असेल तर. वोटिंगचा विषय का? वोटिंग म्हटलं होतं, साहेब तर कुठून येते तर. बरं बरं बरं, थांबा थांबा 1 मिनिट. साहेब आले तर बोलूनच घ्या ना मग साहेबासोबत. हो, साहेब आले, घ्या बोला साहेबासोबत. हां हॅलो. हां बोला ना. कोण? हा हॅलो साहेब, पाटील बोलतोय म्हटलं पिंपळगावात. तर ते आपलं वोटिंग बिटिंग जरा लक्ष द्यायला लागत होतं वोटिंगवर. हा, तुमचं काही लक्ष नाही काही नाही, जरासं ते कव्हर करून घ्यावं लागेल ना. गट्टा वोटिंग आहे आपलं, कुठं गेलं नाही पाहिजे ते. त्याकरता म्हटलं मी चला बा म्हटलं साहेबांना एखादा कॉल करून द्या. म्हणजे साहेबांचं लक्ष पण राहील आणि कसं आहे 1-2 दिवसामध्ये कार्यक्रम पण आहेत गावामध्ये. तर ते कार्यक्रमानिमित्त होऊन जाते. मग काय येतात काय मग कार्यक्रमाला? उद्या का? हां हां, उद्या उद्या. हो हो, उद्या करून टाकू ना. काय हरकत नाही ना. तसे पण उद्या 2-3 जागा कार्यक्रम घ्यायचे आहे. त्या जनुन्याला वगैरे निदा वगैरे घेऊन टाकू. आपलं धाकलीन तुमचं गाव करून टाकू. मग एक काम करा, संध्याकाळचा कार्यक्रम आपला तुमच्या इथचा ठेवा. संध्याकाळी म्हणजे कसं आहे आपलं बरं राहते. आहे का? हो, संध्याकाळी करून टाकू मग. येतो मग. तुम्ही नियोजन काय आहे ते करा, जास्त काही करू नका. नॉर्मल नॉर्मल ठेवा आपलं. हो, काय चहा पाणी करा न बस, जास्त काही करू नका. हो ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे मग साहेब, या मग उद्याला तुम्ही. नियोजन वगैरे करून ठेवतो, काय हरकत नाही. या उद्याला या तुम्ही. चला एका इकडे तर आपला मेळ जमतंय वाटते आता इथं. तर आता आपण काम करू, मला वाटतं 1-2 मुलं हाताखाली घ्यावंच लागेल. कारण की कसं आहे एवढं मोठं नियोजन करायचं म्हटलं थोडं बहुत आपल्याच्यानं काही होणार नाही. त्यांना थोडा मोठेपणा द्यावा लागेल. हे येतंय ते येते साहेब येतंय करावं लागेल आणि बस द्यावं लागेल त्याला झेंडू. आहे का नाही? तसंच तर गंडवा लागेल त्यांना, त्याशिवाय नाही जमणार मेळ. तर मग आता आहेत म्हणा 2-3 जण आहेत आपल्याकडे. ते झापऱ्याला बोलावं का काय करावं का हो बोला का बोलवावं. दोघाला आपण बोलून घेतो, झापऱ्याला न हो बोला. म्हणजे जेणेकरून काय होईल, त्यांना पण वाटेल बाबा चला यांची लोकॅलिटी आहे थोडी बहुत आणि कार्यक्रम पण चांगला होईल. आपल्याला काय फक्त कामाशी मतलब, यांचं काम झालं की झालं. नंतर कोण ओळखते यांना, जाबऱ्या कोणता आणि होगू कोणता. चला तसंच करतोय मग आता. जाऊन या लागलं त्याला सांगावं लागेल बाबा उद्या साहेब येत आहे, तर जरासं नियोजन वगैरे कसं आहे. याच्याकडून नंतर दुसरा पण बघावा लागेल ना, गंडवा लागेल ना प्रत्येकाला. एवढ्यानं होणार आहे का? हे आला की नंतर 8 दिवसांनी दुसरा येतोच. बरं करू मग तसं. जाऊ का मग आता? फोनच लावून पाहावं लागेल त्याला. पाटील तर इथं भांडी घालून बसले वाटते बाबा. अरे तिकडे लोक पाटीलने पाहायला लागले, कोणती गाडी आली म्हणे संघटनेवाले. पाटलाचं नाव तिकडे घ्यायला लागले आणि पाटील काय इथे काय? ओ पाटील पाटील, अरे घरातच बसता का राजा पाटील? तिकडे जा ना, बघा ना किती लोक तुम्हाला भेटीला आले. हा, एवढं इलेक्शनचा पिरियड आहे तुम्ही घरात बसा लागले. ते म्हटलं तुम्हाला बोलावं राहिले पाटील. अरे हो गो आलाय का? बघ तुझंच मी आता आठवण काढली होती. हो गो सकाळपासून भेटला नाही, दिसला पण नाही, कुठे गेला काय म्हटलं माहीत. अरे हो ना, जाऊ ना. काय राजकारणी लोक आता चालूच जाणार आहेत 2-2, 3-3 दिवसाला. एक गाडी गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी. मी काय म्हणतो, ते आपल्याला नियोजन बियोजन करायचं आहे. 2-4 जण येणार आहेत तिकडे. तर ते त्यांना ना बरोबर तू म्हटलं ते मेळ बसून ठेव त्यांचा. कसा आहे, आपल्याला चालवावं लागेल ना, ते दुहेरी धार चालवावं लागेल ना. एका इकडे जमणार आहे का आपला मेळ? याचं नाही तर त्याचं, त्याचं नाही तर याचं. आणि ते पोट्ट्या पाट्ट्याचा जरा मेळ गिळ लावून ठेव. त्यांना पण सांगून दे की बाबा असं असं आहे, तसं तसं आहे, हा आपला कामाचा आहे. तुला ते जमतंय म्हटलं. ते 2-3 दिवस बकऱ्या बिकऱ्या राहू दे, आणि त्यांना इकडे त्यांना थोडी माहिती आहे तू बकऱ्या लागतो. ते त्याच्या कामी लाग पहिले. ते पहिले कामी करतातलं, नंतर बघू काय आहे ते. आणि चल बरं कोण आलाय म्हणजे कोणत्या पक्षाचे होत ते. पक्ष दादा चालू जाणार आहे, हे नाही गेला ते नाही गेलाय. चल बघून येऊ बरं काय आहे ते मेळ त्यांचा.
अरे आपल्याला काय करावं लागतंय कुठल्याही पक्षाचे असले जो पक्षावाला आला त्यांचाच आपण हा आपल्याला काय कोणी फिक्स आहे का अपना काम बनता भाडमी जाय जनता हा तुम्हाला हे फंडा तुमचा नेहमीचाच आहे आजचा थोडी आहे नेहमीचाच आहे याला या हातावर हो म्हणायचं आणि दुसऱ्याला त्या हातावर टाळी मारून वाटी लावायचं नेहमीच आहे आपलं हे याच्यात काय नवीन आहे का बरं बरं येतो मी आणि 2 दिवस मग एक काम करतो म्हटलं 2 दिवस रोजदार सांगून देतो ते बैल पण आहेत माझ्याकडे बैल पण राखावं जावं लागते बकऱ्या राखावं लागते लय काम आहेत बाबा तर ते रोजंदारी म्हटलं त्याची आपली देऊन देता ते तुमच्याकडे लावून देतो रोजंदारी हा आणि तुम्ही मला माहितच आहे मग कुठून काढताय ते रोजंदारी तर ते तसं करून टाकू मग